बघत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता हा पावसाळा आपला 2026चा हा जवळ आलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला काय आपल्या सोलर पंपाची काळजी घ्यायची आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. कारण गेल्या मागच्या वर्षी 2025 मध्ये खूप साऱ्या शेतकरी बांधवांचं सोलर पंपाचं नुकसान झालं होतं. कोणाचे स्टार्टर पाण्यामध्ये गेलता, कोणाच्या स्ट्रक्चर त्याच्यामध्ये वाहून गेलं होतं. त्याच्यानंतर काही जे काही प्लॅट आहेत ते प्लॅट वाहून गेल्या, त्या फुटल्या होत्या, काही स्ट्रक्चर उलटून पडले होते. अशा पद्धतीमध्ये अशा वेळेस आपल्याला कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या सोलर पंपाला कुठल्याही प्रकारची हानी तिथे पोहोचणार नाही आणि आपलं आर्थिक तिथं नुकसान कुठेही प्रकारचं होणार नाही. आता गेल्या मागच्या वर्षी खूप साऱ्या शेतकरी बांधवांचं पावसामध्ये नुकसान झालं होतं, परंतु काही कंपन्यांनी त्याच्यामध्ये जे काही इन्शुरन्समध्ये असेल तर ते स्टार्टर वगैरे बदलून दिले, प्लॅटा वगैरे त्यांना दिलेले आहेत. ज्या काही चांगल्या कंपन्या असतील त्यांनी वेळेत दिलेत आणि ज्या काही खराब भंगार कंपन्या आहेत त्यांनी उशिरा दिले किंवा आणखीन दिले की नाही हे सुद्धा आणखीन आपल्याला काही सांगता येणार नाही. तर असे काही खूप साऱ्या शेतकरी बांधवांना मानसिक त्याच्यामध्ये मनस्ताप त्याच्यामध्ये सहन करावा लागला होता आणि त्याच्यामुळे आपल्याला हा मानसिक संताप किंवा मानसिक हे काय असेल आपल्याला कुठल्याही प्रकारची मानसिक हानी होणार नाही. याच्यासाठी आपण वेळेत काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपला जो काही सोलर पंप आहे त्या सोलर पंपाला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही. आज मी तुम्हाला काही ॲडवाइस देणार आहे, काही टिप्स देणार आहे. त्याचं तुम्ही पालन जर केलं तर नक्की तुमच्या सोलर पंपाला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही आणि तुम्हाला देखील कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम तिथं येणार नाही, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन काही तुम्हाला आर्थिक तिचं नुकसान होणार नाही. तर शेतकरी बांधवांनो, सर्वात प्रथम काय करायचं आहे, जर तुमचं शेत हे जर नदी शेजारी जर असेल तर तुमचा जो काही सोलर पंप असेल, कुठल्याही कंपनीचा तुमचा सोलर पंप असू द्या, तो सोलर पंप सर्वात प्रथम जे काही स्टार्टर आहे ते स्टार्टर तुम्हाला आपलं जे काही स्टार्टर आहे ते स्टार्टर आपल्या घरी खोलून न्यायचं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये जर तुमच्या नदीला वगैरे पाणी जर आलं तर स्टार्टरमध्ये शिरणार नाही आणि तिथे स्टार्टरची कुठल्याही प्रकारची खराबी तिथे होणार नाही. तर त्याच्यामध्ये स्टार्टर आपला घरी खोलून न्यायला पाहिजे गरज नसेल तर. जर समजा आपल्याला जर पाणी द्यायची जर व्यवस्था जर करायची जर असेल तर पुन्हा आपल्या शेतामध्ये तो स्टार्टर तिथे आपण जो काही काढून नेलेला आहे तर तुम्ही परत तिथं इन्स्टॉल करू शकता. कुठल्याही प्रकारचं त्याला काही इतकं अवघड काही नाही, फक्त त्याला प्लस मायनसच्या पिना एकदम व्यवस्थित जर जोडल्या तर कुठल्याही प्रकारची त्याला भीती नसते, कुठल्याही प्रकारचं त्याला काही अडचण नाही, जेणेकरून आपला काही जो काही आपण स्टार्टर नेला आहे ते स्टार्टर आपला खराब होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तो स्टार्टर आहे तो घरी काढून नेला तर तुमचा नक्की तिथे फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जे काही समजा मागच्या वेळेस जे काही शेतकरी बांधवांचे जे सोलर पंप वाहून गेले होते, स्ट्रक्चर वाहून गेलं होतं, अशा शेतकरी बांधवांनी काय करायचंय किंवा जवळपास सर्वच शेतकरी बांधवांनी काय करायचंय, जे काही आपलं स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर 0 डिग्रीमध्ये त्याला झुकवायचं आहे. आता 0 डिग्रीमध्ये कसं झुकवायचंय तर आपण आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ते काही कसं त्याच्यामध्ये 0 डिग्री म्हणजे कसं असतं ते आपल्या या व्हिडिओच्या तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. अशा पद्धतीने ते 0 डिग्रीमध्ये झुकवलेलं असतं, एकदम सपाट लेवलला ते असतं. कुठलेही वारं वावदान असेल, जरी पाणी जरी आलं तर कुठल्याही प्रकारचा त्या स्ट्रक्चरला दाब वगैरे येणार नाही. वारं जरी आलं तरी वारं एकदम खालून असं निघून जाईल. आता 0 डिग्री कसं करायचंय तर इथे बघू शकता हा जो शक्ती कंपनीचा सोलर पंप आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे इथं अँगल दिलेला असतो बघा. हा जो अँगल आहे तो अँगल इथं जे काय अँगल आहे हा नट खोलून पूर्ण असं त्याला वर स्ट्रक्चर करायचंय, जेणेकरून जे काही आपलं हे स्ट्रक्चर आहे ते एकदम सपाट लेवलला होणार आहे, 90 डिग्रीला होणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वारं आलं किंवा नदीला पाणी आलं तर कुठल्याही प्रकारची त्या सोलर प्लॅटला हानी होणार नाही. आणि ज्या शेतकरी बांधवांचं सोलर वाहून गेलं होतं अशा शेतकरी बांधवांनी प्लॅटा जरी आपल्या घरी काढून जर नेल्या, अशा वेळेस पाऊस जास्त सांगितलेला आहे, अशा वेळेस जर तुम्ही प्लॅटा जर घरी काढून नेला तरी सुद्धा ते तुम्हाला उचित तिथे ठरणार आहे. कुठल्याही प्रकारची तिथे हानी होणार नाही, जेणेकरून तुमच्या आर्थिक कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. आता मग गेल्या बारीस खूप साऱ्या कंपनीने बदलून दिलंय, पण ह्या बारीला तिथे तुम्हाला इन्शुरन्स मध्ये देतीलच म्हणून असं नाही. आपण सुद्धा आपल्या सोलर पंपाची काही काळजी जरूर घेतली पाहिजे. आता काय होतंय, आता जे काही सोलर पंप आहेत ते एखाद्या वेळेस जर वीज जर वगैरे पडली कुठे आपल्या सोलर शेजारी जर वीज जर पडली तर त्यावेळेस सुद्धा काय होतं, आपला जो स्टार्टर आहे त्या स्टार्टरमध्ये खराबी झाल्याशिवाय तिथे राहत नाही. जवळ जर स्टार्टरची जर वीज जर पडली तर जे काही स्टार्टर आहे ते स्टार्टरमध्ये तुम्हाला काही दिसणार नाही, डिस्प्ले वगैरे काही दिसणार नाही. त्याच्यामध्ये आयसी वगैरे सगळे तिथे खराब होऊन जात असतात, तर त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट तिथं होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे काय करतं, तुम्हाला स्टार्टर होता येईल तेवढंपर्यंत पावसाळ्यामध्ये तुम्ही घरीच नेऊन ठेवलेलं चालेल. जर तुम्हाला जर घरी ठेवायचं नसेल तर तुमचा जो स्टार्टर आहे तो स्टार्टर तुम्ही चालू ठेवू नका. कुठली एक जी काही कनेक्टर असतं, कुठलीही एक प्रकारची जी पिन असेल सोलरची, ती कुठलीही एक पिन तुम्ही काढून ठेवा, जेणेकरून स्टार्टरमध्ये आपला पॉवर राहणार नाही. आणि त्या स्टार्टरचे जे काही इन्स्टॉलेशन झालेलं आहे, आता इथं बघू शकता हा जो काही शक्ती कंपनीचा सोलर आहे आणि या शक्ती सोलरला इथं बघू शकता ह्या 2 प्लेटाच्या मधून इथं थोडासा गॅप आहे प्लेटामध्ये. आणि हे काही पावसाचं जे काही पाणी पडणार आहे
हे डायरेक्ट आपले जो काही सोलर आहे स्टार्टर आहे त्या स्टार्टरवरती येऊन इथं पडणार आहे, जेणेकरून आपल्या स्टार्टरमध्ये तिथे खराब होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जे काही स्टार्टर इथं लावलेलं आहे बघू शकता, इथून ह्या गॅपमधून जो काही गॅप आहे 2 प्लेटामधला, त्या 2 प्लेटाच्या गॅपमधून डायरेक्ट आपल्या कंट्रोलरमध्ये इथं पाणी शिरत आहे. तर ही जी कंट्रोलरची जागा आहे, ही जागा तुम्ही एकदा तुम्ही बदलू शकता. तर जागा बदलण्यासाठी तुम्ही ह्या इथं या जागेचा वापर करू शकता. इथं काही तुम्ही काही जुगाड करून तुमच्या पद्धतीने ही जे काही स्टार्टर आहे त्या स्टार्टरची तुम्ही जागा बदलू शकता, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं स्टार्टरमध्ये पाणी वगैरे पावसाचं जाणार नाही, खराब होणार नाही. हा जो काही शक्ती कंपनीचा आहे तो वॉटरप्रूफ आहे, म्हणजे इतका पण 100% वॉटरप्रूफ नाही किंवा एकदम आपण तसंच ठेवलं तरी काही नाही. परंतु आपण आपली जी वस्तू आहे आपण स्वतःची जपली पाहिजे. त्याच्यामुळे हा जो काही स्टार्टर आहे ते स्टार्टरची तुम्ही जागा एकदा नक्की बदला जेणेकरून आपल्या जे काही पावसाचं पाणी आहे ते पावसाचं पाणी स्टार्टरमध्ये जाऊन कधी खराबी होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला शक्यतो होत होईल तेवढं स्टार्टरची जागा बदलली पाहिजे. पावसाचं पाणी वगैरे जर गेलं तर ते 100% तिथं खराब होण्याचे चान्सेस असतात. काही जर नाही झालं तर बटन वगैरे स्विच वगैरे खराब होण्याचे त्याचे चान्सेस असतात. आता शक्ती कंपनीचा वॉटरप्रूफ असल्यामुळे त्याला काही एवढं होत नाही शक्यतो. परंतु आपण काळजी घ्यायचं काम आपलं हे आहे. एका शेतकऱ्याने विचारलं होतं, की बुवा जे काही सोलर पंप आहे, ते सोलर पंपामध्ये सोलर पंपापाशी वीज पडते का? आणि सोलर पंपापाशी वीज पडल्याने काय होतं का? तर शेतकरी बांधवांनो, सोलर पंपापाशी जर वीज पडली तर नक्कीच आपल्या सोलरला तिथे हानी होत असते. मी असं खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या व्हिजिटमध्ये गेल्यानंतर असं निदर्शनात आलंय, की जवळ आसपास कुठे जर वीज पडली, तर जो काही स्टार्टर आहे, तो स्टार्टर खराब झाल्याशिवाय तिथे राहत नाही. आणि एक अशी सुद्धा केस मी सॉल्व्ह केलेली, की जवळच वीज पडली होती सोलरच्या आणि जे काही आपल्या सोलर प्लेटा आहेत, ते प्लेटाचे जंक्शन बॉक्स जे असतात, ते जंक्शन बॉक्स सुद्धा तिथे झाले होते. 5 एचपीचा सिस्टम होता त्यांचा आणि 5 एचपीच्या सिस्टममध्ये त्याला 9 प्लेटा येत असतात याच्यामध्ये मोनोच्या आणि मोनोच्या प्लेट 9 येत होत्या. तर त्याच्यामध्ये 7 प्लेट त्याच्यामध्ये खराब झाल्या होत्या. 2च प्लेट तिथे चांगल्या राहिल्या होत्या. पूर्ण जंक्शन बॉक्स त्याचे खराब झाले होते आणि 7 प्लेटाचे जंक्शन बॉक्स मी त्या शेतकऱ्याला बदलून दिले होते कंपनीमार्फत. शक्ती कंपनीचेच होते ते. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, होत होईल तेवढं आपल्या सोलर पंपची आपल्याला स्वतः काळजी घ्यायची आहे. कंपनी तर आहेच तुम्हाला 5 वर्षाची वॉरंटी देतेच. परंतु आपलं सुद्धा कर्तव्य आहे, की आपला जो सोलर पंप आहे, तो सोलर पंप आपण जपला पाहिजे. आपण त्याची देखरेख व्यवस्थितरित्या केली पाहिजे. आणि सर्वात प्रथम त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन एक सांगायचं आहे, की जे काही सोलर पंप आहेत तुमच्या शेतामध्ये, त्याला खूप साऱ्या शेतकरी बांधवांना आर्थिंग व्यवस्थितरित्या केलेली नाही. जर तुमच्या सोलर पंपाला जर आर्थिंग व्यवस्थित जर नसेल, तर तुम्हाला तिथे नुकसान होऊ शकतं. कारण जे काही आर्थिंग खूप या महत्त्वाची असते सोलर पंपाला. जर तुमच्या आर्थिंग जर नसेल सोलर पंपाला, तुम्ही लवकरात लवकर ती आर्थिंग करून घ्यायची आहे. आता आर्थिंग प्रत्येक सोलर पंपाला ही केलेलीच असते. आता मी खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये व्हिजिटला जातो, तर जे काही अर्थिंगचे वायर आहेत ते तुटून पडलेले असतात. तुटून पडलेले असतं, कुठेही प्रकारची तिथे लावलेली अर्थिंग नसती, वायर इकडे तिकडे पडलेलं असतं. जे काही वायर शेतकरी बांधवांचं असं कोणाचं जर पडलेलं जर असेल वायर, तर ते कृपा करून आपला जो काही स्टार्टर आहे त्या स्टार्टरला जोडलं पाहिजे, जेणेकरून आपलं जे काही स्टार्टर आहे ते स्टार्टरला तिथे जोडलं पाहिजे. कारण जे काही तुमचा जर करंट वगैरे जर बसायचं जर असेल, तर त्या अर्थिंग लावल्यामुळे जे काही तुमचं जे काही पूर्ण जे काही हे असेल, पॉवर जे काय असेल ते पूर्ण त्या बॉडीला न राहता, इथे स्ट्रक्चरला न राहता तो पूर्ण जमिनीत जाऊन न्यूट्रलाइज होत असतो. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची जीवित हानी होण्यापासून तिथे रोखलं जात असतं अर्थिंगमुळे. त्याच्यामुळे जी काही अर्थिंग असेल ती अर्थिंग व्यवस्थितरित्या तिथे जोडली पाहिजे आणि अर्थिंग शक्यतो स्टार्टरला जोडीत जा, जेणेकरून जे काही स्टार्टर वगैरे जर खराब जर झालं किंवा काही जर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम जर आला आणि बॉडी जर टच जर झालेला असेल कुठे, तर जी काही पॉवर येणार आहे तो पॉवर डायरेक्ट आपल्या जमिनीमध्ये जाऊन न्यूट्रलाइज होईल, तिथे कुठल्याही प्रकारची जीवन हानी होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ही जी काही अर्थिंग असेल, अर्थिंग सर्वात महत्त्वाची आहे. अर्थिंग तुम्ही प्रॉपर प्रत्येक सोलर पंपाला आता प्रत्येकाने आपल्या सोलर पंपापाशी जायचं आहे आणि अर्थिंग दिलेली आहे की नाही हे सर्वात प्रथम आधी चेक करायचं आहे. आणि दिलेली नसेल तर लवकरात लवकर ती लगेच देऊन घ्या. तिथं कुठल्याही एक नट बोल्टाला तिथं देऊन टाका. इथं शक्ती कंपनीचा स्टार्टर आहे, इथं बघू शकता, इथं प्रॉपर वगैरे अर्थिंग वगैरे दिलेली आहे. आणि कुठल्याही एका नट असू द्या तुमचा स्टार्टरला, कुठल्याही प्रकारचा एक नट असू द्या, त्या नटाला तुम्हाला तिथे अर्थिंग देऊन घ्यायची आहे. त्याच्यामुळे आणि आणखीन एक याच्यामध्ये आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहे. आणि आणखीन खूप सारे शेतकरी बांधव आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालेले आहेत आणि ज्यांना का व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या जॉईन होत आहे त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन ती
व्हॉट्सअप ग्रुप हा जॉईन तुम्ही करू शकता आणि कुठल्याही प्रकारचे जर तुमचे प्रश्न असतील तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती डिस्कशन करू शकता. कुठल्याही प्रकारचा तुमच्या मनामध्ये डाऊट असतील तर तिथे विचारू शकता. खूप सारे शेतकरी बांधव तिथे ऍड झाले आहेत. खूप सारे शेतकरी बांधव तिथे आन्सर सुद्धा येतात. ज्याला काही माहिती असेल ती माहिती त्या ग्रुपवरती देत असतात. परंतु खूप सारे असे त्याच्यामध्ये ग्रुपमध्ये ऍड झालेत की ती दलाल आहेत. कुठले प्रचार वगैरे करतात याचा त्याचा. पण अशा कुठल्याही प्रकारचा प्रचार न करता काही समस्या जर असेल तर कृपया त्या मांडत चला. कुठल्याही प्रकारचा प्रचार वगैरे करू नका. हे ज्ञान ते ज्ञान असं कुठल्याही प्रकारचं ग्रुपवर टाकू नका. तर शेतकरी बांधवांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकत जातो. भेटूया एकाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.